मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शोधतोय. एक कोणतरी तरुण माणूस उभा होता. माझ्या काही लक्षात आलं हा माणूस कोणतरी बाहेरचा दिसतो, आपल्या भागाचा दिसत आहे. कार्यक्रम संपला, मी त्याला बोलून घेतलं. म्हणजे कहाँ से आया? त्यांनी सांगितलं न्यूयॉर्कवरून आलं. म्हणजे अमेरिका? हो, म्हणजे अमेरिकेवरून आलं. म्हणजे अमेरिकेवरून इथल्या निवडणुकीच्या संबंधी काय तुम्हाला उत्सुक आहे? त्यांनी सांगितलं की जगामध्ये 2 देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे. 1 नंबर भारत आणि 2 नंबर अमेरिका. आणि त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता ही आहे की ही निवडणूक कशी होते. या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीनं होईल का नाही यासंबंधीची शंका लोकांच्या मनात आहे. म्हणून आमचं जे वर्तमानपत्र आहे त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स, त्यांनी मला मुद्दाम ही निवडणूक कव्हर करायला महाराष्ट्रात पाठवली. म्हणजे जगाला सुद्धा चिंता आहे. जगाचा सुद्धा मोदींचा विश्वास आहे का नाही ही स्थिती यातनं स्पष्ट होती. आज तुम्हाला स्पष्ट विचारतो मी, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या? तुमच्याकडे झाल्यात का? कधी? पंचायत समितीची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. आता लोकशाहीचा ग्राम पातळीवरचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे कोणतं? तर पंचायत राज. त्या पंचायत राज्याची निवडणूक नाही. नगरपालिका त्याची संपली. म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही. आणखी काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ते येऊन जायचं नसेल तर वाचायची किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही. हा निकाल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा. आणि असं का वाटतं आम्हाला? आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जवळून खातो. तुम्ही मोदींना टीव्हीवर खाता, एखाद्या सभेवर खाता, आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो. त्यांच्याशी बोलायची संधी मिळते. त्यांची मानसिकता काय ही समजून घ्यायची स्थिती मिळते. आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेरसुद्धा ती शंकेची स्थिती आहे. आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही झालं तर चालेल, पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल त्याची काळजीची आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेब त्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय, त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचाही फरक नाही. काय हरकत नाही, बोला. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. कारण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात. सोलापूरला गेले, मानसी रस्ता, आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंदू म्हणजे सगळीकडे. त्यांना मला सांगायचं की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शोधतोय. आणि तो 56 वर्ष हा शोधतोय की या 56 वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले,
आम्ही नर्सिंगला खाल्ले, अनेकांच्यावर काम केलं, त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदींना वाटली. तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात चिंततोय. त्यामुळे या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. काय आत्ताच अनेकांनी सांगितलं, काय शेतीचा प्रश्न सोडवला. कांद्याच्याबद्दल चर्चाच करायला नको. बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली. कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी, महाराष्ट्राचा कांदा फाटायला परवानगी नाही. अरे कांदा हा देणं शेतकऱ्याचं पीक आहे. 2 पैसे मिळतात ते गरीब शेतकऱ्याला आहेत आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते. मला आठवतं आहे, मी त्या खात्याचा मंत्री होतो. कांद्याचे भाव वाढले, त्या भाजप विरोधी पक्षात होता. पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आले, कांद्याचा माळा, आणि घोषणा द्यायला लागले, शरद पवार होश हो, प्याज की कीमत कहाँ गई, कैसे नीचे लाएंगे, वगैरे वगैरे वगैरे. मला अध्यक्षांनी विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? ते कांद्याचा माळा घालून आले. मी त्यांनी सांगितलं की त्यांनी कांद्याचा माळा घाला, कांद्याचा माळा घाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. त्याला कधी जर पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही. त्यांनी किती घोषणा केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही. मला त्या कांदा उत्पादकाचं चित्त आहे. आणि आज सगळ्या शेतीचा प्रश्न आहे. कालच्या वर्षात बातमी होती, भारताच्या बाहेर लोकांना साखरेची गरज आहे आणि साखरेला आज बाहेर जो भाव मिळायची शक्यता आहे तो भाव 300 रुपये जादा मिळतील. पण ती साखर निर्यात करायची नाही, कांदा निर्यात करायचा नाही, दुधाची पावडर निर्यात करायची नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पिकवलं ते बाहेर फाटून त्याला 2 पैसे मिळतील हा रस्ता चालून द्यायचा नाही. हे धोरण आजचं मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आज देशामध्ये बेकार तरुणांची संख्या किती? जगातल्या एका संघटनेने अभ्यास केला की भारतामध्ये 100 तरुण ज्या देशात नोकरी मागायला त्यातल्या 87 मुलांना या देशात नोकरी मिळत नाही. असेल याच्यामुळे हे तरुण घेतले. नोकरीचा खर्च सुचत नाही, कामाचा खर्च सुचत नाही, शेतीमालाच्या किमतीचा खर्च सुचत नाही. मग प्रश्न सोडवणार कोणते? राज्य कशासाठी द्यायचं तुम्हाला? राज्य यांच्या हातात द्यायचं नाही, हा निकाल घ्यावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातात सत्ता द्या आपण म्हणतो ती एक तुमच्यामध्ये पारनेसारख्या दुष्काळी तालुक्याचा गरीब कुटुंबातल्या एका नव्या पिढीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून द्यावं ही विनंती आपण सगळ्यांना करतो. त्या कोरोनाच्या संकटाच्या मध्ये सगळ्या जगामध्ये भीती होती. लोक दौऱ्यात जात नव्हते, हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. हा आपला उमेदवार त्या ठिकाणी 30,000 पेशंटला घेऊन रात्रंदिवस तिथे राहिला, स्वतःच्या घरी गेला नाही. त्यांच्यावर जेवणखाण केलं, त्यांच्यावर उपचार दिले. एवढी माणुसकी फार क्वचित बघायला मिळते, ते निर्याती दाखवली. एवढ्या एका कामासाठी सुद्धा मानवतेची सेवा केली म्हणून त्याला मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करून श्रीगोंद्याचा नावलौकिक सगळ्या राज्यात वाढवावा
हीच विनंती तुम्हाला करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.